सरकारी नोकरीची महिलांसाठी सुवर्ण संधी. हो मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज तीच एक महत्वाची बातमी घेऊन आलोय बघा. तर आदिवासी विकास विभागामध्ये आपण रिसेंटली बघितली की चौकीदार या पदाची 478 जागांसाठी जाहिरात आली आहे. आणि यामध्ये महिलांसाठी सुवर्ण संधी आहे चौकीदार या पदाला गवसणी घालण्याची. तर बघा, आज याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मी आशुतोष तुमचं आपल्या या करिअर मित्रा या पेजवर स्वागत करतो. सगळ्यात पहिले आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या व्हिडिओला तुमच्या फॅमिली मेंबर मध्ये तुमच्या बहिणींपर्यंत, तुमच्या फॅमिली मेंबर पर्यंत नक्की हा शेअर करा. कारण व्हिडिओ महत्वाचा आहे मित्रांनो. तर चला बघूया. तर बघा, 478 पदांसाठी इथे जाहिरात आपल्याला बघायला मिळते. यामध्ये एक महत्वाची बातमी तुम्हाला स्टार्टिंगलाच देतो. बघा, महाराष्ट्रामध्ये 30% आरक्षण हे महिलांसाठी आरक्षित आहे, रिझर्व्ह आहे. तर यामध्ये बघा आपल्याला बघायला मिळतं की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा 30% आरक्षण आपल्याला नोकरीमध्ये महिलांसाठी मिळत नाही. पण महाराष्ट्रामध्ये ती सुविधा आहे म्हणून हे जे पोस्ट आहे, ही जी भरती आहे, हे जे पद आहे, हे महिलांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो याच्यामध्ये. आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण बघतोय की याच्यामध्ये फक्त 10वी उत्तीर्ण तुम्ही जर असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकताय. नंतर मित्रांनो, याच्यामध्ये बघा, जी शैक्षणिक पात्रता आहे ती 10वी उत्तीर्ण आहेच, पण तुम्हाला इथे वय सुद्धा इथे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला मिळतंय. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, जसं तुम्ही एस सी एस टी मध्ये असाल, तर तुम्हाला तिथे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन बघायला मिळतंय बघा. यामध्ये आता ही सुवर्ण संधी का आहे महिलांसाठी, तर 30% तुमची निश्चित आरक्षण आहे इथे. 30% तुम्हाला इथे आरक्षण मिळतंय. याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो, सोबत आपल्याला इथे स्पर्धा कमी आहे. कारण काय की इथे आपल्याला कट ऑफ कमी बघायला मिळतोय. कट ऑफ जो आहे लास्ट, आपला जो आदिवासी विकास विभागाची भरती झाली होती, याच्यामध्ये आपल्याला कट ऑफ हा खूप कमी प्रमाणात तिथे लागला होता, स्पेशली महिलांसाठीचा. व हीच परिस्थिती 2026 ला सुद्धा असणार आहे अशी शंका आहे मित्रांनो. यामध्ये आता महिलांना इथे जर फॉर्म भरले, बऱ्यापैकी या पदाला महिला फॉर्म भरण्यास घाबरतात. चौकीदार हे पद आहे, रात्रीची ड्युटी असेल, दिवसाची ड्युटी असेल, कुठे खेड्यामध्ये ड्युटी असेल, गावामध्ये ड्युटी असेल. याच ज्या सगळे प्रश्न असतात ना, या प्रश्नाला घाबरून बऱ्यापैकी महिला या पदाला अर्जच करत नाही. तर मित्रांनो, माझं हे सजेशन राहील तुम्हाला की तुम्ही निसंकोचपणे अर्ज करा. मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे, मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि जर इथे आपल्याला स्पर्धा कमी आहे, तर अर्ज भरायला काय हरकत आहे? अर्ज भरायला काय हरकत आहे? तिसरा जो पॉइंट आहे बघा, तुम्हाला इथे घराजवळ नोकरी मिळू शकते मित्रांनो. जर तुम्ही नाशिकचे असाल, तर नाशिकच्या जवळपास तुम्हाला जे रिजन्स आहे, जे प्रकल्प कार्यालय आहे, तर टोटल महाराष्ट्रामध्ये 29 कार्यालय आहेत बघा. याच्यामध्ये तुमच्या जे जवळचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाला तुम्ही अर्ज करू शकताय. तुमचं घर आणि नोकरी दोघं सोबत तिथे मिळू शकते तुम्हाला मित्रांनो. म्हणजे जास्त दूर जायचं काम नाही. आता मी सांगितल्याप्रमाणे बघा, जर तुम्ही धुळ्याला राहताय, तर धुळ्याला तुम्ही राहून तिथल्या तिथे धुळ्यामध्ये बरेचसे प्रकल्प कार्यालय आहेत. तर त्या कार्यालयामध्ये तुमची नोकरी लागू शकते. ही एक तुम्हाला मोठी तिथे संधी मिळते मित्रांनो. यानंतर बघा, सर्वांसाठी दरवाजे का खुले? सर्वांसाठी इथे दरवाजे का खुले? तर यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण आहे. आणि इथं कोणत्याही पूर्व अनुभवाची तुम्हाला गरज मिळत नाही. कोणत्याही अनुभवाची इथे गरज तुम्हाला नाहीये मित्रांनो. कोणत्याही अनुभवाची गरज नाहीये. यामध्ये ना तुम्हाला कोणतंही ग्राउंड इथे बघायला मिळत नाही मित्रांनो. कोणत्याही प्रकारचं ग्राउंड नाही. फक्त एकच परीक्षा. एकच परीक्षा इथे बघायला मिळते. एकच परीक्षा आणि थेट सरकारी नोकरी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते. तर प्रत्येक माझ्या ताईला, बाईला, सगळ्यांना एक विनंती राहील, की प्रत्येकाने हा अर्ज भरा. ₹1000 ₹900 जातात. ₹1000 ₹900 जातात तुमचे, पण त्या ₹1000-900 चा विचार करावा लागत नाही. त्या ₹1000-900 विचार करायला लागत नाही. कारण ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. उद्या जर तुम्हाला ही नोकरी मिळाली, तर ते 1000 चे 2000 होतील, 10,000 होतील, 20,000 होतील, 1,00,000 होतील मित्रांनो. तर बघा, याच्यामध्ये तुमचं वय कमीत कमी 18 असायला पाहिजे. जास्तीत जास्त तुमचं ओपन जर तुम्ही कॅटेगरी असाल, तर ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष आपल्याला इथे आहे. त्याच्यानंतर जर राखीव प्रवर्ग असाल, तर तुमचं 43 वर्षापर्यंत भरू शकताय. म्हणजे तुमचं टोटल बघा, 18 वर्ष
ते तुम्हाला 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरू शकता जर तुम्ही राखीव प्रवर्गातून असाल. आणि जर ओपन कॅटेगरी जरी असेल तरी 18 वर्ष ते तुमचं 38 वर्ष इथे बघायला मिळतंय. 38 वर्षापर्यंत तुम्हाला ही वयाची अट आहे मित्रांनो. त्यामध्ये प्रत्येक जणांनी अर्ज करायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये वेतनही तुम्हाला तसं मिळणार आहे. वेतनही तुम्हाला तसं मिळणार आहे. जवळपास ₹15,000 स्टार्टिंग असेल, ₹47,000 पर्यंत पगार जाऊ शकतो, ₹47,600 पर्यंत. आणि यासोबतच शासकीय नोकरीचे जे लाभ असतात, जे शासकीय नोकरीचे लाभ असतात ते तुम्हाला वेळेवर मिळताच आहे. ते तुम्हाला या पगारासोबत मिळणारच आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा काय आहेत बघा. 29 एप्रिलला आपली एक सुधारित जाहिरात आली होती. पहिली जाहिरात आली होती कधी? 27 एप्रिलला. 27 एप्रिलला जाहिरात आली होती. त्याच दिवशी फॉर्म भरणे सुरू झाले होते. पण यामध्ये एस-टी कॅटेगरीच्या जागा वाढ झाल्या. त्याच्यानंतर 416 वरनं 478 जागा आपल्याला बघायला मिळाल्या. व यामध्ये तुम्हाला 29 एप्रिल 2026 रोजी एक नवीन सुधारित जाहिरात आपल्याला बघायला मिळाली. व यामध्ये काय झालं? यामध्ये 416 च्या जागी 478 जागा इथे आपल्याला झाल्यात. आणि यामध्ये आता मित्रांनो 6 मे मध्ये बघा 6 मे ते 27 मे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकताय. अर्ज सुरू कधी होत आहे? तर 6 मे ला तुमचे अर्ज सुरू होत आहे. आणि शेवटची तारीख किती आहे? तर 27 मे 2026 रात्री 11 वाजून 55 मिनिट. रात्री 11 वाजून 55 मिनिट पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकताय तिथं. ओके. आता तुमची परीक्षा कधी राहील? तर जून जुलैमध्ये होते. चान्सेस आहे जुलैच्याच जवळपास तुमची एक्झाम होईल कारण वेळ कमी मिळतो इथे. त्याच्यामुळे चान्सेस आहेत की जुलैच्या जवळपास म्हणजे जून एंडिंगला किंवा जुलैच्या मिड वगैरेमध्ये तुमची ही एक्झाम राहू शकते मित्रांनो. आता परीक्षेला थोडाच वेळ बाकी आहे. परीक्षेला आहे ना थोडाच वेळ तुमच्याकडे बाकी आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला काय आहे? तर मैत्रिणींनो बघा, याच्यामध्ये तुम्हाला 50 मार्कांसाठी मराठी विषय आहे. 50 मार्कांसाठी सामान्य ज्ञान विषय, 50 मार्कांसाठी इंग्रजी हा विषय आणि 50 मार्कांसाठी बुद्धिमत्ता चाचणी हा विषय. म्हणजे आपला बौद्धिक चाचणी. ओके. 50 मार्कांसाठी आहे. वेळ किती आहे तुम्हाला इथे? 2 तास वेळ इथे तुम्हाला मिळतोय. 2 तास वेळ तुम्हाला इथे मिळतोय व यामध्ये तुम्हाला 200 गुणांसाठी हा पूर्ण पेपर असणार आहे. 200 गुणांचा इथं पेपर असणार आहे. कमीत कमी तुम्हाला 45% इथे मार्क्स घ्यायचे आहेत. तर तुम्ही त्या मेरिट लिस्टमध्ये येणार. मेरिट लिस्टमध्ये येणार म्हणजे सिलेक्शन झालं का? तर नाही, असं नाही. तुमचं मेरिट लिस्टमध्ये येणं म्हणजे तुमचं सिलेक्शन नाही. तुम्ही कट ऑफ मध्ये यायला पाहिजे तिथे. त्या कट ऑफ मध्ये जर तुम्ही आलात, तर तुमचं तिथे सिलेक्शन होतं. पण तुम्हाला कमीत कमी 45% गुण घेणं बंधनकारक आहे. यामध्ये आता एक महत्त्वाची बातमी. यामध्ये महत्त्वाची बाब काय माहितीये का? माझ्या ताईला, बाईला सगळ्यांना सांगणं इथं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला बघायला मिळत नाही मैत्रिणींनो. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला कुठेही नाहीये. ना कोणतं इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इथं बंधन नाहीये टायमिंग बद्दलचं. कोणत्याही प्रकारचं जसं IBPS ला सेक्शन मार्किंग असतंय, ते सेक्शन टायमिंग असतंय. या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळत नाहीये. यामध्ये तुम्हाला काय आहे, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. साधा सरळ पेपर आहे. फॉर्मॅट कोणता आहे? पॅटर्न कोणता आहे? पॅटर्न आहे ॲप्टेक नावाच्या कंपनीचा. ॲप्टेकचा पॅटर्न आहे. आणि जर तुम्ही जुने पी-वाय-क्यूज वगैरे बघितले ना ॲप्टेकचे, तर यामध्ये तुम्हाला समजेल की हा ॲप्टेक पॅटर्न खूप वेगळ्या पद्धतीने आहे. खूप वेगळा आहे. एकदम जास्त हार्डही नाही आणि जास्त एकदम काय बोलतात ना लोही नाहीये. ओके. आता याच्यामध्ये फीस किती आहे? तर ओपन कॅटेगरीत जर तुम्ही असाल तर तुम्हाला ₹1000 आहे आणि मागासवर्गीय, ई-डब्ल्यू-एस, अनाथ, दिव्यांग असाल तर तुम्हाला ₹900 आहे. ओके. यामध्ये बघा आता, आता ही परीक्षा कोण घेणार आहे? तर ॲप्टेक कंपनी घेणार आहे. बरेचसे लोकं सांगतायत की IBPS घेणार आहे. पण IBPS ही परीक्षा घेणार नाहीये. मी वारंवार सांगतोय, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, की IBPS ही परीक्षा घेत नाहीये. ही परीक्षा घेते ॲप्टेक नावाची कंपनी. ॲप्टेक नावाची कंपनी ही परीक्षा घेते. आता याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला प्रश्न होते. लास्ट तुम्ही जेव्हा मी लाईव्ह आलो होतो, तेव्हा तुम्ही कमेंट केल्या होत्या, की यामध्ये सर आमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन स्टडीसाठी सांगा. जर तुमची इच्छा असेल, तर मी एक अकॅडमी तुम्हाला सजेस्ट करेल. जर इच्छा असेल तर जॉइन करा, नसेल इच्छा तर काही हरकत नाही. त्याच्यामध्ये याच अकॅडमीनं आपल्याला सांगितलं होतं,
याच अकॅडमीने आपल्याला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जी आदिवासी विकास विभागाची भरती आहे, चौकीदार या पदाची, ही भरती कोण घेणार आहे म्हणून. महाराष्ट्रातले मोठमोठे जे युट्यूब चॅनल आहे, सो कॉल्ड अकॅडमीज आहे, त्या प्रत्येक जण सांगत होते की आयबीपीएस घेणार, आयबीपीएस घेणार. पण या एकमेव अकॅडमीने सांगितलं, जी म्हणजे इग्नाइट अकॅडमी, या एकमेव अकॅडमीने सांगितलं की हा जो पॅटर्न आहे, हा आयबीपीएस नाही, हा टीसीएस नाही, ही भरती पूर्णपणे ॲपटेक नावाची कंपनी राबवणार आहे. ॲपटेक नावाची कंपनी राबवणार आहे. आणि मग याच अकॅडमीची बॅच मी तुम्हाला सजेस्ट करेल मित्रांनो. ही बॅच फक्त 99 रुपयाला इथे तुम्हाला बघायला मिळते. जी बॅच आहे त्या बॅचचं नाव आहे निर्धार बॅच. निर्धार बॅच, पीवायक्यूज निर्धार बॅच. पीवायक्यू याच्यामध्ये आहे, मी बॅच पूर्ण बघितली आहे. बॅचमध्ये व्यवस्थित पूर्ण कंटेंट त्यांनी दिलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर त्यांच्या एक नंबर आहे 8888 99 61 16. 8888 99 61 16 हा त्यांचा नंबर आहे. या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, माहिती घेऊ शकता. सोबत त्यांचं अधिकृत ऍप्लिकेशन आहे इग्नाइट अकॅडमी नावाचं, ते ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथून तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. महाग नाहीये, फक्त 99 रुपयाची बॅच आहे. फक्त 99 रुपये. 99 रुपये आपल्यासाठी काही जास्त नाहीये. 900 रुपयाचा जर फॉर्म भरला तर 99 रुपयाची बॅच घ्या, 1000 रुपये पॅक होतील. 1000 रुपयाचा जर फॉर्म भरला तर 99 रुपयाची बॅच घ्या. तुमचं एक 1100 रुपयापर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मित्रांनो. यामध्ये तुम्हाला जर इच्छा असेल तर ही बॅच जॉईन करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ही पोस्ट क्रॅक करायला पाहिजे तर ही बॅच जॉईन करा. माझं सजेशन आहे, तुम्ही नक्की ही बॅच जॉईन करा. बाकी विषय तुमचा आहे. तुम्ही वैयक्तिक लेव्हलवर तुम्हाला करायचं असेल तर गुड टू गो. ओके. माझं काम आहे तुमच्यापर्यंत योग्य तीच माहिती पोहोचवणं, म्हणून तुमच्यासाठी हे सजेशन आहे. ओके. चालेल, मग आपण आता प्रत्येक तुमच्या बहिणीसोबत, ताईसोबत, मैत्रिणीसोबत, प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण त्यांनाही सरकारी नोकरी मिळू शकते जर त्यांची 10वी पास ते झालेले असेल आणि त्यांना इच्छा असेल की आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदाची त्यांना नोकरी 100% मिळू शकते मैत्रिणींनो. ओके. तर तुमच्या फॅमिली मेंबरला सोबत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेअर करताना ना तुम्ही प्रत्येकाने हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत चला. जेणेकरून काय आहे ना, प्रत्येकाला हा व्हिडिओ डायरेक्टली त्यांच्या मोबाईलवर मिळतो. ओके. चालेल, मग मी अशीच परत एकदा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट्स घेऊन येत राहतो. तर आपलं या करिअर मित्राच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. सोबत आपलं इंस्टाग्राम पेज आहे आणि यासोबतच आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. आता तुम्ही जर रेग्युलर स्टडी करत असाल तर तुम्हाला माहिती आहे टेलिग्राम चॅनल हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वपूर्ण असतं. मला ते सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. म्हणून तेही आपलं सेम नावाने आहे करिअर मित्रा. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. या बॅचची लिंक देतो. बाकी आपल्या चॅनलच्याही लिंक देतो. जसे आपला इन्स्टा आहे, फेसबुक आहे आणि टेलिग्राम आहे. या तिघांच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तिथेही तुम्ही जॉईन करा. काही डाऊट्स असले, काही तुमचे डाऊट्स असतील तर मला डायरेक्टली तुम्ही मेसेज करू शकता. माझा नंबर आहे 7972723938. या नंबरवर तुम्ही मला डायरेक्टली कॉल, मेसेज करू शकता. ओके. तर काही इश्यू आले तर मला त्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉल करा. भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू. ऑल द बेस्ट.